जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाचा तसेच भविष्यात बहुउपयोगी व्हावे म्हणून इतरही जातीतील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। यासाठी 23 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून 31 जानेवारीला हे सर्वेक्षण संपणार आहे। मागील 6 दिवसात जिल्हाभरात सर्वेक्षणाचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे, परंतु मुक्ताईनगर शहर शेवटचा दिवस उलटला तरी सर्वेक्षणात पिछाडीवर असून धक्कादायक बाब म्हणजे शहरातील 5000 घरांचे सर्वेक्षण होणे अनिवार्य होते, मात्र केवळ 2000 घरांचे सर्वेक्षण झाले असल्याने काल दिनांक 30 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मुक्ताईनगर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची झाडाझडती घेण्यात आली। यात एक गंभीर व धक्कादायक बाब समोर आलेली असून एका शैक्षणिक संस्थेच्या प्राध्यापकांनी हे कनिष्ठ दर्जातील शिक्षक वर्गाचे काम आहे, आम्ही करणार नाही असा पवित्रा घेऊन राजकीय बळ वापरून काम करण्यास नकार दिल्याने मुक्ताईनगर शहरातील सर्वेक्षण शेवटचा दिवस उगवला तरी पूर्ण होऊ शकलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असून शासनाच्या अनुदानातून चालणाऱ्या या शैक्षणिक संस्थांनी शासनाच्याच उपक्रम व आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याने सदरील लोकांवर कारवाई करण्याची धमक जिल्हा प्रशासन दाखवणार का असा सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे। दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण करण्याची मुदत वाढवून दिल्याने नगरपालिकेतील झाडून पुसून सर्वच कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या शेवटच्या दिवशी दिनांक 31 जानेवारीला शहरात सर्वेक्षण करण्यासाठी निघालेले असल्याने अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणी पुरवठा, आरोग्य व कार्यालयीन कामकाज मात्र पूर्णतः प्रभावित झालेले असून हे कामकाज ठप्प झालेले आहे। यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसून येत आहे। मुक्ताई वार्ताने मुक्ताईनगर नगरपालिकेतील एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आणलेला आहे। तसेच मुख्य बाब म्हणजे सफाई कर्मचारी अतिशय कमी शिकलेले असल्याने सर्वेक्षणातील 126 प्रश्नांची योग्य उत्तरातील माहिती मात्र कशी संकलित करणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पहा, मुक्ताई वार्ताने नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितले व सोबत सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे देखील नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे। पहा ते काय म्हणाले। मराठा सर्वेक्षणासंदर्भात राज्यस्तरावरून आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत। आमच्या माहितीनुसार आम्हाला असं माहीत पडलं आहे की मुक्ताईनगर नगरपंचायत ही सर्वेक्षण करण्यात एकदम पिछाडीवर आहे आणि आजतागायत शहरामध्ये सर्वेक्षण झाले नाही असे मराठा समाजाच्या घरांमधून फोन येत आहेत। आपण काय सांगाल याबद्दल? सर, आपण सुरुवातीला जवळजवळ या मराठा आणि खुल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी 75 प्रगणक नेमलेले होते। त्यासाठी आपण आपल्या शहरात ज्या काही शाळा आहेत, कॉलेज, महाविद्यालय असतील, तिथले कर्मचारी वृंद आपण या सर्वेक्षणासाठी नेमलेला होता। परंतु ऐन वेळेस काही शिक्षकांनी, एका खडसे कॉलेजच्या प्राध्यापकांनी आम्ही प्राध्यापक आहोत हा मुद्दा उचलून धरत शिक्षक आणि म्हणजे शिक्षकांनी हे काम करायचं अपेक्षित आहे, आम्ही प्राध्यापक आहोत, आम्ही हे काम करू शकत नाही अशा पद्धतीने नाकारल्यामुळे आमचं काम जरा पिछाडीवर राहिलं। तिथल्या त्या शाळेत, कॉलेजच्या आपण जवळजवळ 25 लोक घेतलेले होते। त्यांनी ऐन वेळेस काम बंद केल्यामुळे किंवा कामच केलेलं नव्हतं, काहीच कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, त्यामुळे आम्हाला बाहेरून आमच्या नगरपालिकेचे सफाई कर्मचारी वगैरे नेमून हे विहित मुदतीतलं काम पूर्ण करावं लागतंय आणि त्यासाठी आपल्याला ते सफाई कर्मचारी किंवा ज्यांना आमच्याकडचं बाकीचा इतर स्टाफ जो आहे तो आपण नेमलेला आहे। काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी माहिती समोर येत आहेत की 5वी 7वी पास कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यांकडून आपण कोणती अपेक्षा करू शकतो? सर्वेक्षण कोणत्या धर्तीवर चांगले होणार आहे? नाही,
तसे आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते मोबाईल व्यवस्थित हाताळू शकता याची आम्ही खात्री केलेली आहे. त्यानंतरच त्यांना ते काम दिलेलं आहे. आज आपण नगरपालिकेचे झाडून पुसून कर्मचारी सर्वेक्षणासाठी पाठवलेले आहे, परंतु नागरिकांच्या दैनंदिन अडचणी असतील, पाणी पुरवठ्यासारखं एकदम सेन्सिटिव्ह विषयातील कर्मचारी असतील किंवा स्वच्छता किंवा आरोग्य विभागात काम करणारे एकदम अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असतील, याही कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाल्याने शहरातील या कामकाजावर, नगरपालिकेच्या कामकाजावर प्रभाव पडणार नाही का? निश्चितच, पण आम्ही ही काळजी घेतलेली आहे की आपलं नगरपालिकेचं दैनंदिन कामकाज एकदम प्रभावित न होता त्यात कमीत कमी जे अत्यावश्यक कामं आहेत ते चालू राहतील आणि रेग्युलर काम प्रभावित न करता मराठा सर्वेक्षण आणि खुल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करता येईल. ज्या कर्मचाऱ्यांनी नकार दिलेला आहे त्या कर्मचाऱ्यांसंदर्भात काही नोटीस वगैरे काही कारवाई करण्यासंदर्भात लेखी अहवाल आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलेला आहे. आपणाला शासनाकडून मराठा सर्वेक्षणासह इतर कुटुंबातीलही घरांची सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. काय सांगाल याबद्दल? राज्य मागासवर्गीय आयोग यांच्याकडनं आपल्याला मराठा कुटुंब तसेच खुल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने मी मुक्ताईनगर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्याकडे जे नगरपालिकेचे प्रगणक येतील त्यांना आपल्या कुटुंबाची माहिती सांगून सहकार्य करावे, जेणेकरून हा कार्यक्रम लवकरात लवकर नगरपालिकेला पूर्ण करणे शक्य होईल. या सर्वेक्षणात फक्त मराठा किंवा खुल्या कुटुंबानेच सहभागी व्हावे असं नाही, तर शहरातील सर्व कुटुंबांनी यात प्रत्यक्ष आमच्या प्रगणकाला माहिती देऊन सहभागी व्हावे ही विनंती.